काहीतरी डिलिशियस खाण्याची इच्छा होते, तर अगदी झटपट होणारं आपण हे कॅरॅमल पुडिंग कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहे। तर थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात। इथे एका भांड्यामध्ये 3 चमचे साखर घेतले। आपण जो पोहा खातो तो जो चमचा वापरतो त्या चमचाने 3 चमचे साखर, त्याच चमचाने 2 चमचे होईल इतपत पाणी घ्यायचं आणि ह्याला छान अशी मीडियम फ्लेमवरती साखर विरघळू द्यायची। गॅसची फ्लेम लो किंवा हाय करायची नाही, मीडियम फ्लेमवरती आपण साखर विरघळून घ्यायची। तर इथं साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे, बघू शकता कलर बदलत चाललेला आहे। तर हा कलर आपल्याला ठेवायचा आहे, जास्त कॅरॅमल करायचं नाही नाहीतर कडू लागू शकतं। आता पटकन वेळ न घालवता आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला कॅरॅमल आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहे त्याच्यामध्ये पटकन हे काढून घ्यायचं। ही प्रोसेस फक्त फास्ट करायची, कारण हे कॅरॅमल जे आपण केले ते एकदम घट्ट होतं, लगेच घट्ट होतं, त्याच्यामुळं पटकन ही प्रोसेस करायची आणि या पद्धतीने भांड्यामध्ये ते असं थोडं फिरवून घ्यायचं। इथे मी अर्धा लिटर दूध, फुल क्रीमचे जे दूध आहे ते मी इथं उकळण्यासाठी ठेवून दिलं होतं। तर ह्याला चांगली उकळी आल्यानंतर, तर आता बघू शकता छान अशी दुधाला उकळी आले। तर इथे मी अर्धा लिटर दूध, म्हैशीचे दूध जे असतं ते मी इथे यूज केले। आता त्यामध्ये पाव वाटी होईल, कुठलीही एक वाटी घ्या, त्या वाटीने पाव वाटी होईल इतपत साखर घालायची। जर साखर तुमच्याकडे मोठी असेल तर तुम्ही 1-2 चमचे कमी करू शकता पाव वाटीमधलं। आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात। साखर विरघळू द्यायची आणि दुधाचं प्रमाण थोडंसं कमी आटवायचं, दूध म्हणजे कमी होतं दूध, म्हणजे चांगलं छान असे फुल टेक्स्चर त्या दुधाला येतं, छान असं क्रीमी दूध होतं। आता दूध तिकडं आटतंय तोपर्यंत आपण काय करूया की इथं एका बोलमध्ये 2 अंडे घेऊयात। छान असे अंडे आपण फेटून घेऊयात। इथे दूधही बऱ्यापैकी आटलेलं आहे, तर इतपत आपल्याला घट्ट असं दूध आपल्याला करून घ्यायचं आहे। आता आपण हे दूध आटवून घेतल्यानंतर छान असं त्याला क्रीमी टेक्स्चर आले। आता आपण हे दूध अंड्यामध्ये ओतून घ्यायचं। तो साखर आणि दुधाचं हे आता आपण हे प्रमाण याच्यामध्ये ओतून घेतले, छान असं मिक्स करून घेऊयात। आणि लास्टला आपण इथं आता मी हा चॉकलेट फ्लेवरचा 1 चमचा व्हॅनिला इसेन्स किंवा चॉकलेट फ्लेवर, तुम्ही कुठलंही जे तुमच्याकडे इसेन्स अवेलेबल असेल ते तुम्ही घाला, कारण याच्यामुळे छान अशी चव येते। तर इथे मी चॉकलेट फ्लेवरचं इसेन्स यामध्ये 1 चमचा घातले आणि आता आपण हे मिश्रण आपण ज्या भांड्यामध्ये आपण कॅरॅमल घातलं होतं त्याच्यामध्ये आपण आता हे ओतून घेऊयात। आता इथं आपण हे ॲल्युमिनियमचा फॉईल पेपर जो असतो आपण फूड रॅप करण्यासाठी जो वापरतो तो इथं मी घेतला आहे आणि या पद्धतीने पातेलं रॅप करून घेतले। तुमच्याकडे जर हा फॉईल पेपर अवेलेबल नसेल तर तुम्ही पॉलिथिनचा पण यूज करू शकता। पॉलिथिन या पद्धतीने तुम्ही कवर करून बांधू शकता। आता एका कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपण स्टँड घालूया। स्टँड नसेल तर तुम्ही प्लेट घातली तरी चालेल। आणि आता आपण हे पातेलं त्याच्यामध्ये ठेवून देऊयात आणि बरोबर 30 मिनटं म्हणजे अर्धा तास आपण लो फ्लेमवरती हे बेक करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं। तर बरोबर एक अर्ध्या तासानंतर हे मी भांडं खाली घेतलं होतं आणि थोडा वेळ बाहेर ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर परत 2 तास मी फ्रीजमध्ये हे थंड होण्यासाठी ठेवून दिलं होतं। पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग याचा पेपर आपण रॅप हे काढून घ्यायचं आणि एका नाईफनं या पद्धतीने याच्या कडा, आपण जशा केकच्या कडा सोडवून घेतो त्या पद्धतीने पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि एखाद्या या पद्धतीच्या डिशमध्ये तुम्ही पातेलं उलटं करा। छान असं आपलं हे इथे डिलिशियस कॅरॅमल पुडिंग तयार झालं। नक्की ट्राय करून बघा। पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत नमस्कार।